बातमी या ठिकाणी समोर येते। नाशिकमध्ये मनमाड फेरी जी होती नाशिकमधली, तिथं योगेश पाटील शिंदेच्या शिवसेनेचे 8315 मतांनी आघाडीवर, रवींद्र घोडेस्वार राष्ट्रवादी अजित पवार 3110 मतांनी या ठिकाणी आघाडी घेताना दिसतात। तर प्रवीण नाईक ठाकरेंची सेना 6903 मतं। पण शिंदेच्या शिवसेनेचे योगेश पाटील हे नाशिक मनमाडमधल्या चौथ्या फेरीत आघाडीवर असल्याची बातमी आता समोर आलेली आहे। तर तिथं अकोल्यामधून निकाल समोर येतोय। हिवरखेडमध्ये भाजपच्या सुलभा दुतोंडे या विजयी झालेल्या आहेत। सटाणामध्ये चौथ्या फेरी अखेर जर आपण पाहिलं तर हर्षदा पाटील शिंदेच्या शिवसेनेच्या हर्षदा पाटील 10307 मतांनी आघाडीवर असल्याचं कळतंय। योगिता मोरे भाजपच्या या पिछाडीवर आहेत 7373। तळेगाव नगर परिषदेमधला देखील अंतिम निकाल हा समोर येताना दिसतोय। आणखीन एक महत्त्वाची बातमी, जेजुरी नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही विजयी झालेली आहे। जेजुरी नगर परिषदेमध्ये विजयी झाल्यानंतर या ठिकाणी भंडारा उधळत विजयाचं स्वागत करण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।